आणि खरं व्यक्तिमत्व यशवंतरावांसारखं घडवायचं असतं, यशवंतरावांसारखं घडवायचं असतं। कृष्ण गोयनेच्या प्रतिसंगमी वसली सुसज्ज कराड नगरी, कृष्ण गोयनेच्या प्रतिसंगमी वसली सुसज्ज कराड नगरी। उंच उंच दोन मनोरे दक्ष देतात इतिहासाची साक्ष, थक्क होते नजर जळून पाहणाऱ्यांची, थक्क होते नजर जळून पाहणाऱ्यांची। मन हर्षलित होते घेता दर्शन यशवंतरावांच्या समाधीचे, घेता दर्शन यशवंतरावांच्या समाधीचे। पूर्वीच्या सातारा जिल्ह्यातील आणि सध्याच्या सांगली, खानापूर, वाळवा आणि तासगावच्या सीमेवरील देवराश्री आणि सर्ग सुंदर गावात पिता बळवंतराव चव्हाण आणि माता विठाई या दाम्पत्यांच्या पोटी 12 मार्च 1913 रोजी यशवंतरावांचा जन्म झाला। बळवंतराव शेती करत, त्यांची घरची परिस्थिती अगदी बेताची होती। यशवंतराव केवळ 5 वर्षाचे असताना त्यांचे पितृ छत्र हरवले। यशवंतरावांचे 4थी पर्यंत शिक्षण देवराश्री या गावी झाले। त्यानंतरचे शालेय शिक्षण कराडच्या टिळक विद्यालयात झाले। आई विठाई मोठी दिराची कंबर घसवून तिने तिच्या पिल्लाला वाढवले। शेतात मोलमजुरी केली, डोक्यावर नोजे वाहिले, शेतात मोलमजुरी केली, डोक्यावर नोजे वाहिले। यशवंतरावांसह सर्व दाम्पत्यांवर त्यांनी चांगले संस्कार केले, त्यांनी चांगले संस्कार केले। कारण यशवंतराव म्हणायचे, नका बाळांनो डगमगू चंद्र सूर्यावर जाईल लघु, नका बाळांनो डगमगू चंद्र सूर्यावर जाईल लघु। घरात सामाजिक समतेचे आणि टिळक विद्यालयात देशभक्तीचे संस्कार यशवंतरावांच्या मनाला लाभले होते। अत्यंत संवेदनशील आणि संस्कारक्षम यशवंतरावांना लाभले होतं, अत्यंत संवेदनशील आणि संस्कारक्षम यशवंतरावांना लाभलं होतं। आयुष्याच्या क्षणाक्षणातून आणि सभोवतालच्या कणाकणातून अनेक औद्योगिक गुण यशवंतरावांच्या अंगी बांधले होते। गावाकडच्या निसर्गरम्य परिसराने संयम आणि सौंदर्य सृष्टीची जाण दिली आणि आईच्या संस्काराने प्रयत्नशीलतेचे आणि समाधानाचे भान दिले आणि कराडच्या टिळक विद्यालयाने देशभक्तीची वृत्ती दिली, देशभक्तीची वृत्ती दिली। यशवंतरावांनी लहानपणीच मनाशी ठरवले, हम चलते हैं चलते रहेंगे, रुकना हमारा काम नहीं, तय करते हैं अपनी मंजिल से इतना आसान नहीं, अपनी मंजिल से इतना आसान नहीं। यशवंतरावांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले, त्यांनी LLB ची पदवी घेतली, ते वकील झाले। एका शेतकरी कुटुंबातील मुलगा वकील होणे ते तसे नवलच होते, परंतु देशाच्या स्वतंत्र दिनाने यशवंतराव प्रभावित झाले। 1 मे 1960 चा काळ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांचा सत्कार करण्यात आला आणि तेव्हापासून महाराष्ट्राची कल्याणाची सफर सुरू झाली। आपला देश खेड्यात आहे, खेड्याचा कायापालट झाल्याशिवाय देश सुधारणार नाही, म्हणून यशवंतरावांनी योजना आखल्या। कृषी व औद्योगिक क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती घडवून आणली, कारण समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्र हे यशवंतरावांचे स्वप्न होते, हे यशवंतरावांचे स्वप्न होते। ते जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा देशाची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची होती। देशापुढे अनेक समस्या होत्या, परंतु त्या समस्येतून अत्यंत कौशल्याने मार्ग काढले। म्हणूनच मी म्हणेल, झाले तर बहु होतील बहु, झाले तर बहु होतील बहु, परी तूच महान, परी तूच महान, यशवंता तूच महान, यशवंता तूच महान। आले किती गेले किती भरारा, आले किती गेले किती भरारा, परी यशवंतरावांचा अजूनही दरारा, परी यशवंतरावांचा अजूनही दरारा। 26 ऑक्टोबर 1965 ची रात्र, ही संपूर्ण रात्र भारताची काळरात्र ठरली, कारण चीनने भारतावर आक्रमण केले। आमच्या धानीमनी नसताना हा भयंकर हल्ला झाला। आमचे कित्येक जवान धारात तीर्थ पडले, कित्येक जवान जीवाची बाजी लावून लढत होते आणि आम्ही पराभव उघड्या डोळ्याने पाहत होतो। पराभवाबद्दल संपूर्ण देशभर असंतोष पसरला आणि अशा वेळी संरक्षण पाहायचा पेच उभा राहिला। त्यावेळी भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यापुढे महाराष्ट्राचा सामर्थ्यशाली निगडा छातीचा सिंह म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचा चेहरा समोर राहिला। त्यांनी यशवंतरावांना लगेच प्राचार्य केले व त्यांच्या हाती संरक्षण पाहायची जबाबदारी सोपवली। यशवंतरावांनी ही जबाबदारी मोठ्या उत्साहाने स्वीकारली आणि काय आश्चर्यचिन्ह नाट्यपुनिदा युद्धपतीची घोषणाच केली। येथे खाली हाताने सह्याद्रीची दणकट छाती पाहिल्याबरोबर शहाणपणाला तोंड नाही असेच म्हणावे लागेल। या गोष्टीचे वर्णन असे केले आहे, हिमालयावर येता घाला सह्याद्री हा धावून गेला, मराठमोळ्या पराक्रमाने दिला साहित्यास आला। या मातीच्या कणाकणातून तुझ्या स्फूर्तीची फुलतील कमळे, जोवर भाषा असे मराठी यशवंताची फुलतील सुमने, यशवंताची फुलतील सुमने। वयाने ज्ञानाने अनेक जण हिमालय एवढे मोठे असतात, परंतु यशवंतराव ज्ञानाने मोठे होतेच, पण त्यांना अनेकांना मोठं करण्यात आनंद वाटत असे। कारण संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला 25 नोव्हेंबर 1984 काळरात्र ठरली, कारण यशवंतरावांनी कराडमधील प्रतिसंगम या ठिकाणी आपली चिरनिद्रा घेतली। सांगायची गोष्ट तर त्यावेळी ते कोणत्याच पदावर नव्हते, पण संपूर्ण महाराष्ट्र ध्याय ध्याय करून रडत होता, संपूर्ण महाराष्ट्र ध्याय ध्याय करून रडत होता।
या गोष्टीचे वर्णन असे केले आहे. हिमालय गरजल्या सह्याद्रीने हंबरडा फोडला, कृष्ण कोय नाव थंडून वाहू लागल्या, त्यावेळी सूर्यास्तास गेला. चमचमे चमचा चमचमे जिरा, यशवंतराव जेसा नेता लाखो मेहिरा, यशवंतराव जेसा नेता लाखो मेहिरा. अशा थोर नेतास वंदन करून मी आपली रजा घेते. जाता आता एवढेच म्हणेल, सर्व चांगल्या गोष्टींची परतफेड करायची असते. कृतज्ञ पोटी मात्र धन्यवाद म्हणायचं असते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.